नमस्कार, मी वैद्य देवेंद्र पाठक, वशिष्ठ आयुर्वेद क्लिनिक, इंदिरानगर, नाशिक। आज आपण त्वचेविषयी आयुर्वेदीय दृष्टिकोन जाणून घेऊया। ज्या पद्धतीने दुधावरती साय तयार होते त्याच पद्धतीने त्वचेची निर्मिती होते। मातेच्या उदरामध्ये ज्या वेळेस गर्भाचे पोषण होत असते, मातेने खाल्लेला आहार यामुळे तयार होणारे वात, पित्त, कफ, दोष यापासून गर्भाचे पोषण होत असते। त्याच पद्धतीने या पोषणातून जी त्वचा तयार होते त्यामध्ये काही व्यंग म्हणजे जन्मतःच असणारे त्वचेचे आजार सुद्धा असू शकतात। त्याचप्रमाणे ऑटो इम्युनो डिसीजेस म्हणजे सोरायसिस सारखे आजारांचे मूळ यामध्ये असू शकते। ज्या वेळेस आपण कन्सीव्ह म्हणजे प्रेग्नन्सीकडे ज्या वेळेस कपल जात असते त्यावेळेस पंचकर्म किंवा शरीर शुद्धी करून घेणे खूप गरजेचे असते। आता त्वचेच्या आजारांबद्दल बोलताना म्हणजे विटिलिगो, सोरायसिस, एक्झिमा, अर्टिकारिया यासारखे आजार हे आयुर्वेदात कुष्ठ या स्वरूपात सांगितलेले आहेत। विशिष्ट प्रकारचा आहार खाणे म्हणजे फक्त गोड खाणे किंवा तिखट खाणे किंवा फक्त आंबट खाणे किंवा अधिक मीठ खाणे यामुळे त्वचेचे आजार उद्भवू शकतात। त्याचप्रमाणे विशिष्ट प्रकारचा विहार किंवा वर्तन असणे याच्यामधून सुद्धा दोष प्रकोपित होतात आणि ते त्वचेच्या आजारास कारणीभूत ठरतात। उदाहरणच द्यायचे झाले तर एका विशिष्ट म्हणजे उष्ण प्रदेशामध्ये डर्मॅटायटिस किंवा अर्टिकारिया हा आजार उद्भवू शकतो। फंगल इन्फेक्शन हे साधारणतः पावसाळ्यात जास्त जाणवते। त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण आयुर्वेदात 2 थेरपीज सांगितल्या आहेत। पर्टिक्युलरली अभ्यंग, घरच्या घरी आपण तीळ तेलाचे अभ्यंग करू शकतो किंवा उद्वर्तन म्हणजे उठण्याचा वापर करू शकतो। साधारणतः ज्यांची ड्राय स्किन असते त्यांनी अभ्यंग करणे सोयीस्कर ठरते। यामध्ये आपण तीळ तेलाचा वापर करू शकतो किंवा विशिष्ट प्रकृतीनुसार काही तेलांचे आपण देऊ शकतो। उद्वर्तन म्हणजे उठणे लावणे, साधारणतः हे जेव्हा स्किन ऑइली असेल त्यावेळेस आपण उद्वर्तन करणे सोयीस्कर राहते। पर्टिक्युलरली त्रिफळा चूर्णाचा आपण उद्वर्तन करू शकतो। यामुळेच या 2 गोष्टींमुळे त्वचेची कांती, ग्लो, टोनिंग हे सुद्धा चांगले राहते आणि आपल्याला इतर त्वचेच्या आजारांपासून आपण लांब राहतो।